विदर्भी ब्लॉग एक्सपेनाईकमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज तारीख आहे 10 फेब्रुवारी आणि दुपारची वेळ आहे। गावी यायचं कारण रामेश्वर सप्ताह आहे। खूप वर्षांनी येतोय। ह्याच्या आधी जो ब्लॉग आलेला आय थिंक त्याला 3-4 वर्ष झाली आणि त्यानंतर आता काय ग्रॅज्युएशन आणि सगळं संपलं ना, तो आता सगळं आरामात टाईम भेटतो आता यायला। शुभ माझं झालं, मी काल आलो ॲक्च्युली, पण काल येतानाचा ब्लॉग बनवायला भेटला नाही। सो आज आपण स्टार्ट करतो। शुभ माझं झाला, आज मग त्याला बोलवतो थोड्या वेळाने, मी चालू करू मग त्या ब्लॉगला। आणि एक गोष्ट सांगायची होती, एक गोष्ट होती, इम्पॉर्टंट गोष्ट आहे ॲक्च्युली, की एका प्रोजेक्टवर काम चालू आहे। लास्ट व्हिडिओ जो आपला आला ह्याच्यावर आई दुर्गेश्वरी मेकिंगचा, तो ते गाणं आपलं झालं रिलीज। त्यानंतर आता जे काम येतं ते आपलं पर्सनल काम आहे, आपलं पर्सनल प्रोजेक्ट आहे। सो अपडेट तुम्हाला भेटत राहतील, कारण का आताच काम चालू आहे, म्युझिकचं काम चालू आहे, अजून खूप शूट बेटाने बाकी आहे। सो ते एकदा काम फायनल झालं, लॉग झालं की तुम्हाला त्याचे अपडेट्स पण भेटतील। त्या गाण्याचे किंवा त्या प्रोजेक्टचे जे BTS असतील किंवा मेकिंग असेल ते पण आपण या चॅनलवर टाकणार आहोत। हा शुभम, आजच आला ना? आता जनशताब्दीनी किंवा साधारण आपण मुंबईवरून गावाला आपण जे ट्रॅव्हल करतो ना, किंवा आधी करायचो त्याच्यात आणि आता ना जरा फरक वाटतो ना, की आपल्याला डिस्टन्स तेवढा वाटत नाही। आधी म्हणजे सकाळी बसलो की असं वाटायचं की यार किती टाईम लागतोय, किती वेळ लागतोय, आणि आता गाडीत बसलो आणि थोड्या म्हणजे ना असं वाटतं 2-3 तासातच आपण आलोय गावी असं। वर लागलाय बघ तिकडे पुढे आंब्याला किती। हां जाऊया आता थोड्या वेळाने, पण ऊन आहे ना त्यामुळे जायला भेटत काय पक्षी। काय आहे पक्षाचं नाव काय असेल? या रानटी, काळी चिमणी, काय माहित, ती तिकडे पण आहे। जब्याला ही चिमणी पाहिजे होती वाटतं, जब्याला पेंट्रीमध्ये। बस 30 मिनिटाची 30। तुम्हाला जर या पक्षाचं नाव माहिती असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आज माझा दुसरा दिवस आहे गावी आल्यावर। ह्याचा पहिला आजच जनशताब्दीने आला दुपारी। आणि विषय म्हणजे असा आहे की आता ना लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललो होतो चॅनलचं आणि काम चालू होतं, तर तेच चॅनलचं काम जवळपास कंप्लीट झालं आहे। आणि आत्ता म्हणजे काल येऊन बघितलं तेव्हा असं कळलं की रस्ता रुंदीकरण चालू आहे, म्हणजे रस्ता लांब होतात, मग त्यासाठी जे रस्त्याचं लागून जे कोपरे होते ना ते सगळे आतमध्ये घेतले आहेत गव्हर्नमेंट थ्रू। आणि आता हे तुम्हाला जे दिसतंय ना, तुम्ही जे लाल पट्टा जो दिसतोय रस्त्याचा ते एक्सटेंड केलेला आहे। काय शुभम, काय वाटतं तुला? काय मग आम्ही जाणार, आज तुम्हाला रात्रीचा आमचा ब्लॉग भेटेल। आज आम्ही जाणार सप्त्याला। आजचा दिवस आहे 5वा काही 6वा सप्त्याचा दिवस आहे। आजचा पण तुम्हाला ब्लॉग दिसेल। आज आम्ही जाऊ त्या आज आपण जाऊया सप्त्याला, एन्जॉय करू। माझं थर्ड टाईम आहे माझं, म्हणजे बघायला गेलं तर टेक्निकली सेकंड टाईम आहे, कारण का एकदम लहान असताना गेलेलो, मग 2-3 वर्षाच्या आधी, आणि आता गावातला असणारा सप्ताह आहे हरिनाम, काय अखंड हरिनाम सप्ताह आहे रामेश्वराचा, नाटळ कणकवली येथे। आणि म्हणजे एकदम प्रसिद्ध देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे खूप कणकवली। तर इकडचा 7 दिवसाचा सप्ताह आणि मग नंतर समरत्न असतं, जेवण असतं। तर आमच्यासाठी तर बघायला गेलं तर पहिला एक्सपिरियन्स, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे तो। बघूया जास्तीत जास्त आपण कॅप्चर करायला बघू ब्लॉगमध्ये, ट्राय करू। आमचे ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुम्ही जरा शेअर करा। अजून आम्ही तुम्हाला चांगलं म्हणजे कोकणातला अजून चांगले स्पॉट्स पण दाखवू, जे म्हणजे आपल्याला एक प्राचीन काळातले खूप असे स्पॉट्स आहेत ते दाखवू शकतो तुम्हाला। सबस्क्राईब करा नक्कीच चॅनलला।
बोलत सांगा व्हिडिओ.
आता रात्रीचे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा किती वाजले 3:30 आणि आम्ही आता कुठे जातो फिरतोय. रात्रीचे 3:30 वाजलेत. आता तुम्हाला थंडी दाखवतो. आहे, खूप थंडी आहे. थंडी पण आहे खूप. आणि आता आम्ही जातो रोडवरच्या देवळातून. तुम्हाला काय दिसत नसणार, काळ खूप आहे. डेंजर. रात्री 3:30 बघा किती रस्त्यावरनं जात आहे. हे देखो दिसत नाही. मी हिंदीत का बोलतो मला अजून पण नाही दिसतंय का? दिसतंय का? आता दिसतंय का बघा. नाही दिसत. थंडी आहे. 3:30 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही आता जातोय घरी. सप्त्याला आलेलो, रामेश्वर सप्ताह. परत उद्या जायचं आहे, म्हणजे आजच. म्हणजे आता घरी जातोय. रात्रीचे 3:30 वाजलेत. जंगलातून आम्ही दोघंच जातोय बघा. चला आता मजा तर येते. फर्स्ट टाइम आहे ना एक्सपिरियन्स. फक्त एकच माणूस आमच्या समोरून चालतोय, तो पण आता मला गाडी आली. गाडी येते. पण मस्त एकदम सकाळी बघा, काही भीती नाही कोणती. 3:30 वाजता पण आम्ही फिरतो गावात. एक गाडीवाला गेला. मजा आली ना. या गेली.